नमस्कार मंडळी, मी सानिका कुक विथ सानिका या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पोह्यांचे कटलेट। आता हे कटलेट इतके सुंदर लागतात की तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल। तर याची रेसिपी आपण कशी करणार आहोत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। पण त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर ह्या कटलेटमध्ये जास्त काही गेलं नाही आहे। कटलेट हे खूप प्रकारचे असतात, पण हा प्रकार जो आहे तो पोह्या आणि बटाटे मिक्स करून कटलेट आहे। तर तुम्हाला हे कटलेट कसे वाटतात मला नक्कीच सांगा। पण कृती चालू करायच्या आधी आपण नक्की सबस्क्राइब करा। जर आवडली तर व्हिडिओ लाईक करा। तर आपण कृतीला सुरुवात करूया। तर पहिले आपल्याला पोहे जे आहेत ते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्याला जास्त पाणी ठेवायचं नाही आहे पोह्यांमध्ये, नाहीतर ते पोहे पूर्ण चिकचिकीत होतील। त्यानंतर इथे मी जवळजवळ 3 ते 4 बटाटे उकळून घेतले आहेत। त्याला पूर्ण स्मॅश करून घेतलं आहे। नंतर बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे। नंतर आपण थोडीशी गरम करून घेतलेली मटर जी आहे ती ॲड केली आहे। नंतर थोडंसं जिरं, हे जिरं वगैरे सगळं ॲड झाल्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। त्यामध्ये पहिलं म्हणजे लाल तिखट, नंतर थोडीशी हळद, मीठ हे सगळं ॲड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात वेगळे सॉसेस ॲड करायचे आहेत। पण हे आता पहिले मिक्स करून घ्या जेणेकरून सगळीकडे मसाले लागतील। मीठ हे चवीनुसार टाका आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्या। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे शेजवान सॉस, त्यानंतर टोमॅटो केचप, हे सगळे सॉसेस ॲड करून त्यात थोडंसं आलं लसूणची पेस्ट ॲड करायचे। त्यानंतर ही पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे। आता ही जी रेसिपी आहे ती मी बनवली नाही आहे, ती माझ्या बहिणीने बनवली आहे। तर तुम्ही नक्कीच सांगा कशी झाली आहे। नंतर याच्यामध्ये आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे आणि थोडंसं बेसन ॲड करायचं आहे। जेवढं तुमचं पीठ असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी भेटण्यासाठी तुम्ही ते ॲड करू शकता। पण हे नक्की ॲड करा, कारण की त्याशिवाय ते कटलेट जे आहेत ते तेलात टाकल्यानंतर पूर्ण सुटतील। त्यामुळे हे टाकणं खूप गरजेचं आहे। नंतर आपल्याला त्या कटलेटला एक स्लरी बनवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण थोडासा मैदा ॲड करायचा आणि पाणी, थोडंसं मीठ, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कटलेट जे रेडी केलेले आहे ते डिप करून घ्यायचे आहेत। आणि जे आपण शेवया बनवतो ती शेवया असते त्याच्यामध्ये आपल्याला ते कटलेट डिप करून फ्राय करून घ्यायचे आहेत आणि एकदम क्रिस्पी असे कटलेट तयार होतात। मस्त पाऊसही चालू आहे, तुम्हीही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।